हॅलो फ्रेंड्स, तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज नवरात्रीचा दुसरा दिवस आहे, डे 2 आहे आणि इकडे आमची सकाळची सुरुवात, आज दिवसाची सुरुवात खूप छान पद्धतीने झालेली आहे। कारण खूप दिवसाचं पेंडिंग काम आता करायला त्याला मुहूर्त लागलेला आहे असं म्हणू शकता। तर इकडे कुंडी दिसत आहे, त्याच्यामध्ये आता ही माती घालत आहेत। कारण माझं मनी प्लांट आहे ना, तो त्याला मातीमध्ये रुजवायचं होतं। मी खूप दिवसापासून त्याला पाण्यामध्ये बॉटलमध्ये ठेवलेलं, त्याला मुळ्या भरपूर सुटलेल्या आहेत, पण त्याची ग्रो होत नव्हती। त्याला पानंसुद्धा खूपच कमी कमी होती। इकडे बघू शकता तुम्ही अशी, तर त्याला पानं येत नव्हती। मुळ्या बघा, पण तुम्ही मुळ्या खूपच त्याला आलेल्या आहेत। तर मला असं समजलं की ते मुळ्या आल्यानंतर मातीमध्ये तुम्ही जर त्याला रुजवलं तर छान ग्रो होतं। मला असं वाटलेलं की पाण्यामध्ये बाटलीत जरी ठेवलं तरी ते छान ग्रो होईल, पण तसं झालंच नाही। त्यामुळे मी परत म्हटलं कुंडी आणून मातीमध्ये आता हे रुजवायचं चाललं आहे आणि खूप दिवसापासूनचं पेंडिंग काम होतं ते आज झालेलं आहे। त्यामुळे सकाळची सुरुवात, दिवसाची सुरुवात छान झालेली आहे। कारण अशी जर आपली इतक्या दिवसाची आपण ठरवलेली कामं जर झाली त्या दिवशी तर बरं वाटतं ना। तर आता इकडं माती पण आहे भरपूर, तर राहिलेली माती दुसऱ्या कुंड्यांमध्ये घालणार आहे। आणि माझ्याकडे असे काही जास्त प्लांट नाहीत, फक्त मी ॲलोवेरा, तुळशी आणि आता हे मनी प्लांट एवढंच ठेवलेलं आहे। आणि दुसरं एक माझ्याकडे झाड आहे, त्याला एकदम नाजूक असं एक फूल येतं लाल कलरचं, पण ते खूप नाजूक असतं। ज्या दिवशी येईल त्या दिवशीच ते गळून पण जातं। तर आता हा मनी प्लांट बघूया आता कसा ग्रो होतोय। मुळ्या भरपूर आहेत, पण पानं तुम्ही बघू शकता कुठे कुठे तरीच पानं आहेत। आणि नुसतंच असा उंच उंच जातोय, पण पानं काही येतच नाहीत। त्यामुळं बघूया आता त्याला मातीमध्ये घातलेलं आहे, मातीमध्ये छान ग्रो होईल असं वाटते, कारण मुळ्या भरपूरच आलेल्या आहेत। आणि आता हा त्याला मुळ्या जास्त असल्यामुळे त्याला खाली असा बॅलन्स त्याला सपोर्ट मिळत नाही। मग हा असा वरती त्याला एखाद्या धाग्याने किंवा दोरीने वरती त्याला आता हे करणार आहे, जसं आपण वेल चढवतो त्या पद्धतीत करणार आहे। आणि थोडंसं सावलीलाच ठेवायचा, जास्त डायरेक्ट उन्हामध्ये तुम्ही मनी प्लांट ठेवाल तर तो काही जगत नाही। एकतर घरामध्ये ठेवा किंवा गॅलरीत जिथे सावली येईल, थोडासा सूर्यप्रकाश त्याला पुरेसा असतो, जास्त काय डायरेक्ट सूर्यप्रकाशात नाही ठेवायचा। तर भरपूर मी सर्च केलं मनी प्लांटबद्दल यूट्यूबवर वगैरे, पण परत तिथं पण पाण्यामध्ये पण ग्रो होणारी भरपूर होती ती, पण हा माझा काही पाण्यामध्ये ग्रो झालेलाच नाही। बघू आता मातीमध्ये तर कसा ग्रो होतोय ते। तर आता इकडे तेच काम चाललेलं आहे आणि इकडं आता असं त्याला सपोर्ट द्यायचा, बांधायचं का काय याचा विचार चालला आहे। कारण ते बघताय तुम्ही असं खाली पडतंय, तर आता थोडंसं पाणी घालून आता त्याला वरती असं बांधावं तर लागणारच आहे त्याला। तर प्लांटिंग वगैरे झालं, आता इकडे आमचा नाश्ता पण रेडी झालेला आहे। आणि इकडे मस्त मी बटाटा घालून पोहे बनवले, तर बटाटा पोहे छान असे शेंगदाणे बटाटा घालून खूप छान पोहे होतात। तुम्ही पण एकदा ट्राय करा, बटाटा किंवा मटार पण घालू शकता। सोबतच आहे चहा, टोस्ट, अशा प्रकारे सकाळचा आमचा हा आहे नाश्ता आजच्या दिवसाचा। तर आता नाश्ता वगैरे झाल्यानंतर आता मी डायरेक्टली स्वयंपाकाची तयारी करते, कारण आज दुपारी आम्हाला बाहेर जायचं होतं। कारण संडे असला तर मी युजली लवकर स्वयंपाक करत नाही, पण आज करते, बाहेर जायचं आहे त्यामुळे। तर इकडे तुम्हाला मी दाखवते, हा ग्रीन पीस आहे जो फ्रोझनवाला येतो तो आहे। तर या ठिकाणी हे 1 किलोचं पॅकेट आहे। तर इकडे तुम्हाला किंमत दिसत असेल 180 रुपये, बट हा मला 180ला मिळालेला नाही, फक्त 80 रुपयाला भेटलेला आहे आणि फ्रेश आहे। आणि जो फ्रेश येतो मटार अजून तर मला नाही वाटत मार्केटमध्ये आलेला आहे, त्यामुळे हा फ्रोझनचाच वापरावा लागतो। तर आज मी छान असं मटर पनीरचा बेत केलेला आहे, छान
स्पायसी थोडंसं करणार आहे। तर तुमच्याकडे ग्रीन पीसचं काय रेट आहे ते पण मला कळवा। आणि इकडे आहे हे पनीर, हे सुद्धा फ्रेश, म्हणजे आमच्या इथं खालती सोसायटीमध्येच डेअरी आहे तर तिथं हे फ्रेश बनतं। तर इकडे सुद्धा हे 200 ग्रॅम आहे। इथं 100 रुपये प्राईस दिसते तुम्हाला, पण ही 100ला नाही, हे 70लाच मला भेटलेलं आहे। खूप फ्रेश असतं, एक दिवसाचं म्हणजे कालच त्यांनी रेडी केलेलं आहे। इकडे थोडेसे मी घातलेले आहेत बदाम, बदाम नाहीत, हे काजू आहेत, ग्रेव्हीसाठी थोडेसे भिजत घातलेत। आणि इकडे मी तुम्हाला दाखवते मटकी, जी मी मटकी भिजत घातली मोड आणण्यासाठी। तर ही मटकी आहे ना, ही आहे देशी पद्धतीची, तर याला छान मोड येतात आणि ह्याची चव पण खूप वेगळी लागते ह्याच्या भाजीची। त्यामुळे जेव्हा तुम्ही दुकानात जाल एखाद्या किराणा मालामध्ये तर देशी मटकी द्या म्हटलं तर देतात ते, अशी बारीक असते ते थोडीशी, आणि ह्याचे मोड खूप छान येतात। आणि इकडं माझं पीठ पण मळून झाले चपात्याचं, अशी थोडीफार मी तयारी करून घेतली नाश्ता झाल्यानंतर। बाकीची कामं अजून भरपूर आहेत, पण ही तयारी अगोदर केली म्हणजे पटकन होतो स्वयंपाक। तर एका बाजूला माझी आता इथं मी मशीन पण लावते कपड्याची, तर ही माझी सेमी ऑटोमॅटिक मशीन आहे आणि छान आहे। मला तर हे 7-8 वर्षापासून मी यूज करते। 6 किलोचे केल्विलेटरचे आहे मशीन माझी। तर म्हटलं इकडे स्वयंपाक होईपर्यंत कपडे पण धुतले जातील। तर असं चालू झालेलं आहे दिवसाची सुरुवात झालेली आहे। आणि आज मी तुम्हाला नेणार आहे माझ्या सासरी, तर तिकडे घटस्थापना वगैरे असते, तर दर्शन घेण्यासाठी आम्ही जाणार आहे। सोबतच बघूया काय काय होतं आहे ते। तर जरूर तुम्ही एंडपर्यंत माझ्याबरोबर राहा, एंडपर्यंत व्हिडिओ पहा। आणि अजूनपर्यंत तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल माझ्या चॅनलला तर प्लीज सबस्क्राईब पण करा। हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक माय चॅनेल। कसे आहात तुम्ही सगळे? तर आज आहे नवरात्रीचा दुसरा दिवस आणि आजचा कलर आहे ऑरेंज, नारंगी कलर आहे, म्हणून मी आज ही ऑरेंज कलरची नारंगी कलरची साडी नेसलेली आहे। अगोदर मी नारंगी कलरचा ड्रेस घातलेला, त्याच्यानंतर मी साडी नेसली, थोडासा मेकअप केलेला दिसत आहे। पण हा मेकअप करत असताना मी फेअर अँड लवलीची जी BB क्रीम आहे ना ती वापरलेली आहे, पण एकदम बेकार आहे ही, तुम्ही बघू शकाल। अजिबात व्यवस्थित चेहऱ्याला लागत नाही। जर तुम्ही घेणार असाल तर घेऊ नका, कारण मला तर त्याचा अजिबात रिझल्ट चांगला आलेला नाही आहे। पण आता नंतर हे सगळं धुवून नंतर दुसरी क्रीम लावणे एवढा वेळ नाही, कारण मी आता जाणार आहे लाईव्ह। कारण इतर वेळ मी लाईव्ह गेलेली, पण आज मी फेस लाईव्ह जाणार आहे। वेळ कमी आहे, 12:30 वाजलेले आहेत आणि मशीनचा आवाज येतोय, कपडे धुवायला ठेवलेले आहेत, त्यामुळे मी ते झंझट करणार नाही। तर मला तर चांगली वाटलेली नाही फेअर अँड लवलीची BB क्रीम, त्यापेक्षा रेग्युलर क्रीमच चांगली असं वाटायला लागले, किंवा आपण फाउंडेशन वगैरे वापरतो तेच बरं। त्याच्यात फाउंडेशन आणि क्रीम मिक्स असं आहे, पण चांगली नाही, स्प्रेडच होत नाही चेहऱ्याला, एका ठिकाणी अशी बसते आणि आपण असं त्याला स्प्रेड करायला गेलं तर ते वेगळंच काहीतरी होऊन जातं। त्यामुळे चालून जाईल, मी थोड्या वेळासाठीच लाईव्ह जाणार आहे, फार वेळ नाही आहे। आणि इकडे झालेलं आहे माझं पनीर, सकाळी मी तुम्हाला दाखवले हे पनीर, मटर पनीर। इकडे जिरा राईस केलेला आहे, चपात्या पण केलेल्या आहेत, स्वयंपाक सगळा रेडी आहे, कपडे पण धुतले जात आहेत। तर चला आजचा ब्लॉग स्टार्ट झालेला आहे, बघू पुढे काय काय होते। आणि आता मी लाईव्ह गेल्यानंतर मगच तुमच्याशी बोलेन। तर चला भेटते थोड्या वेळानंतर, लाईव्ह सेशन पूर्ण झाल्यानंतर मग तुमच्याशी बोलते। आणि चला तर मग भेटते थोड्या वेळानं। आता मी जस्ट म्हणजे थोड्या वेळापूर्वी माझं लाईव्ह सेशन संपवलं आहे ना, आता आम्ही करतो आहे जेवण। तर हे आहे आजचं आमचं जेवण, थाळी बघू शकता, खूप स्पायसी झालेलं आहे बहुतेक, बघू आता खाल्ल्यानंतर कळेल कसं स्पायसी झाले, जास्त स्पायसी झाले का काय माहिती नाही। तर चला आता मी जेवण करते आणि नंतर तुमच्याशी बोलते। तर ही आहे आमची मटर पनीरची थाळी, मटर पनीर किती छान दिसतंय, आणि चपाती, जिरा राईस, कांदा, लिंबू वगैरे। तर तुम्हीसुद्धा या जेवायला आमच्याबरोबर, आणि कशी वाटली थाळी मला कमेंट करून सांगा। तर आता जेवण वगैरे झालं, रेस्ट पण आम्ही केली, आणि संध्याकाळ 4 वाजताचा टायमिंग आहे आणि आम्ही निघालेलो आहे बाहेर आता घरी, तिकडे सासरी। तर इकडे गाडी वगैरे काढतात इथं पार्किंगमध्ये, आणि खाली लोक वगैरे असल्यामुळे मी काही कॅमेऱ्यासमोर नाहीच बोलली, जस्ट मी दाखवते। तर आम्ही आता निघालेलो आहे, मास्क काढते होते, मास्क नको होते खरं, पण गरजेचं आहे ते लावणं। तर आम्ही निघालो आहे घरी सासरी, तिकडे घटस्थापना असते तर दर्शन घ्यायला चाललेलं आहे। 4 वाजलेले आहेत, पण खूप ऊन लागते आता सध्या, आणि
मार्केटमध्ये बऱ्यापैकी आता गर्दी व्हायला लागलेली आहे, पण नवरात्रीमध्ये कुठेही दुर्गा देवीची स्थापना झालेली नाही. सगळीकडे शांतता आहे. वाटतच नाही नवरात्रीचा उत्साह म्हणजे उत्सव चालू आहे. शांतता आहे, फक्त माणसांची गर्दी आहे. घरच्या घरी करतात सर्वजण, पण बाहेर जी गर्दी असायची नवरात्रीमध्ये ती नाही आहे. बऱ्यापैकी मार्केट चालू झालेलं आहे. आता इकडूनच जायचं आहे बघा. आणि इथून 20 मिनिटाच्या अंतरावरच आहे माझं सासर. तर जाताना खूप ग्रीनरी लागते, खूप हिरवळ आहे दोन्ही बाजूला बघू शकता. आणि शेती वगैरे रस्त्याला लागूनच आहेत ना शेत, त्यामुळे छान वाटतं झाडी वगैरे असं बघत जायला. आणि डोळ्याला छान असा आनंद देऊन जातात अशी ग्रीनरी. तर आता आम्ही आमच्या गावामध्ये एंट्री केलेली आहे. ती कमान तुम्हाला दाखवायची विसरले मी. आणि आता इकडे थोडंसं रस्ता कच्चा आहे, गावचा रस्ता तसाच असतो. आणि पावसामुळे 2 दिवसाच्या तर खूपच खचलेला आहे. आता इकडे वरती चढ आहे एक, त्यामुळे गाडी चढायचं चढ. सायकल बघा मुलं कशी. हॉर्न काय त्यांना काळजी आहे का? अरे मैदानात तुला काय खाली जायला नाही. 2 मुलं सायकल घेऊन रस्त्यावर, गाडी आलेली पण त्यांना दिसत नाही. गाडी चालवणाऱ्यालाच काळजी घ्यायला लागते, त्यांना काही काळजी नाही स्वतःची. तर आमच्याकडे अशा प्रकारे घटाची स्थापना केली जाते. ताटामध्ये माती घेतली जाते, केळीचं पान असतं किंवा पत्रावळी वगैरे ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये माती ठेवली जाते. त्याच्यावरती असं मातीचा घट बसवला जातो. आणि या मातीमध्ये ना 7 प्रकारचे धान्य असतात, गहू, ज्वारी, मका, आणखी कोणती. आणि मग ह्याला अशा प्रकारे माळ बांधली जाते 7 दिवस. तर आज फुलांची या माळ आहे. आणि घटाचं दर्शन वगैरे घेतल्यानंतर आम्ही चाललेलो आहे शेतामध्ये, कारण शेतामध्ये थोड्याशा शेंगा भाजी वगैरे आहे. तर आलो आहे म्हटलं तर, कारण सारखं होत नाही येणं गावात, आणि घरी आलो तरी शेतामध्ये येणं होत नाही, म्हणून म्हटलं आज जरा आता वेळ पण आहे. आणि तर आता आम्ही गाडी खालीच लावलेली आहे आणि तिथून वरती पायवाट आहे. तर पायवाटेनं आम्ही निघालेलो वरती शेतामध्ये. आणि एवढं पण ऊन नाही, तर सगळं सूर्याचा प्रकाश एकदम चेहऱ्यावरती येतो आहे, त्यामुळे मी जस्ट नुसता मोबाईल धरला आहे, काही बोललेली नाही आहे. तर इकडं मी तुम्हाला दाखवते. ही बघा, ही आमची विहीर आहे, पूर्णपणे आता पाण्याने भरलेली आहे. तर आता पाऊस 2-3 दिवस झाल्यामुळे पाणी काही पाजण्याचा आणि प्रसंग येत नाही. आणि आता सध्या तर पाण्याची गरज नाही आहे इकडे बघू शकता. आणि खालून एक वडा पण जातो आहे वाहत. तर आता शेती सगळी मोकळी, कारण भुईमूग, सोयाबीन वगैरे सगळी सगळी पिकं गेलेली आहेत, काढलेली आहेत, त्यामुळे सगळं आता मोकळं आहे. पुढे एवढा ऊस आहे, तो काही अजून गेलेला नाही. तर त्यामुळे सगळं शेत आहे, मोकळं दिसत आहे. इकडे सासूबाई आहेत, मिस्टर आहेत, हा माझा मुलगा आहे. आणि सगळं मोकळं वाटतं आहे आत्ता सध्या. तर ह्या बघा, ह्या आहेत पावट्याच्या शेंगा. तर खूप साऱ्या आल्या होत्या बरेच दिवसापासून, शेताकडं कोणी आलं नसल्यामुळं राहिलेल्या. तर आता इकडे हे चालले आमचं तोडायचं. तर हा शेतातला जो भाजीपाला असतो, जो आपण औषध फवारणी वगैरे केलेली नसते ना, त्याच्यामुळे बरं वाटतं असं शेतामधलं भाजीपाला खायला. तर आता मी पण इकडे तोडायला आलेले आहे. आणि अर्जुनकडे दिलेला आहे मोबाईल, म्हटलं थोडंसं शूट कर त्याला म्हटलं. आणि एका शेंगा तोडणं फार अवघड नाही आहे, फक्त त्याला भरलेल्या आहेत का नाही बघूनच तोडावे लागतात. जर भरलेल्या नसतील तर तोडून त्याचा काहीच फायदा नसतो. त्यामुळं मी आता एक बघते कोणती भरलेली आहे, आणि असं करत
तर भरपूर शेंगा भेटल्या त्या दिवशी, कारण ही जे दिसतंय एवढं आणि पुढे पण होते ते पावट्याच्या लावलेली झाडं, आणि भाजी पण आहे पुढे माटाची आणि ह्याची तांदळीची. तर बघा अशा प्रकारे असतात त्या पावट्याच्या शेंगा. तुम्हाला पण माहितीच असतील कशा प्रकारे असतात. त्याला पांढरी पांढरी फुलं दिसतात, ती फुलं येतात अगोदर आणि त्याच्यानंतर त्याला शेंगा लागतात अशा प्रकारे. आता एवढी पिशवी भरून भाजी घेऊन निघालेलो आहे घरी. तर माटाची तांदळीची भाजी आहे आणि पावट्याच्या शेंगा एवढे घेऊन निघालेलो आहे घरी. तर अंधार पण पडत आलेला आहे, 5 वाजलेत, पण हिवाळ्याच्या दिवसात थोडंसं लवकर दिवस मावळतं तसं झालेलं आहे. फ्रेश वाटतं एकदम, रानात आल्यानंतर खूप फ्रेश वाटतं.